नमस्कार. हा व्हिडिओ हरतालिकेच्या दिवशीचा आहे. काही कारणामुळे हा व्हिडिओ पोस्ट करायचा राहूनच गेला होता. तर आपण सर्व महिला अगदी आनंदाने हरतालिका हे व्रत करत असतो. हरतालिका ही महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच अविवाहित मुली चांगला पती मिळावा यासाठी उपवास करतात. हरतालिका हे व्रत माता पार्वती आणि भगवान शंकराला समर्पित आहे. तसेच माता पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावे यासाठी उपवास केला होता आणि माता पार्वतीनं घोर अरण्यात जाऊन हा उपवास केला होता. एकदा पार्वती मातेने शंकराला विचारले की सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते, तर भगवान शंकरांनी हरतालिका हे व्रत सांगितलं होतं. माता पार्वतीने आपल्या सखीसहित हे व्रत केलं होतं, त्यामुळे याला हरतालिका असे नाव पडलेलं आहे. पूजेची तयारी झाली होती आणि असा काही मेकअप करून घेतला. आणि हरतालिकेची पूजा एकीने करायची नसते, त्याला सखीसोबत म्हणजे कुणीही एक जण सोबत असते. त्यामुळे आम्ही दोघींनी, आईंनी आणि मिळून दोघींनी पूजा केली. नंतर असेच आम्ही 4-5 महिलांनी मिळून ही पूजा केली होती. आम्ही घरीच पूजेची मांडणी केली होती. पूजा वगैरे झाल्यानंतर मस्त आरती वगैरे करून घेतली. आईनंतर पोथी वगैरे वाचून घेतली. अशा प्रकारे आम्ही